हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आपण कोणताही पारंपरिक पदार्थ करणार नाही आहोत। तर या ठिकाणी आपण ना शेवयांचा उपमा ना शेवयांची खीर, तर आज एकदम वेगळी अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे शेवया घेतलेल्या आहेत। तर ह्या शेवया सुरुवातीला आधी आपण क्रश करून घेणार आहोत। तर हाताच्या साहाय्याने क्रश करायचे आहे। बघू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला प्रेस करत करत छान असं चुरा करून घ्यायचा आहे, भुगा करायचा आहे त्यांचा। तर हे शेवयांचं प्रमाण जे आहे ते 1 वाटी या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तर एका पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतलेलं आहे। तर इथे 1 टेबलस्पून गाईचं तूप घेतलेलं आहे। तुपामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी शेवया आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। गॅस आपल्याला लहान ठेवायचा आहे। बारीक गॅसवरती आपल्याला शेवया ज्या आहेत त्या तुपावरती भाजून घ्यायच्या आहेत। आणि त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे साखरसुद्धा टाकू शकता आणि गोडाचं जे प्रमाण आहे ते आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ते इथे 1 वाटी शेवयांचा चुरा घेतलेला, तर त्यासाठी इथे आपण 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर घेतलेली आहे। तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं भाजून झाल्याच्या नंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला पाव लिटर दूध जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे। तर हे जे दूध आहे ते सुरुवातीला गरम करून घेतलेलं ते इथे एका पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर टाकलेली आहे आणि चिमूटभर वेलची पावडर टाकलेली आहे आणि इथे किसलेलं चीज टाकलेलं आहे। चीज आपल्याला छान किसून टाकायचं आहे। तुमच्याकडे जर चीज स्लाइस असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे पाव लिटर या प्रमाणाला 2 चीज क्यूब्स इथे वापरलेले आहेत। तर बघू शकता चीज आपण छान किसून घेतलेला आहे आणि मग टाकलेला आहे याच्यामध्ये। जर तुमच्याकडे स्लाइस असेल तर तीही वापरू शकता। आणि इथे पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण उकळी काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये टाकलेलं चीज जे आहे ते छान असं मेल्ट झालं पाहिजे, वितळलं गेलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता आणखीन छान त्याला टेस्ट येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये आपण इथे बदाम पावडर टाकणार आहोत। तर इथे 1 चमचा बदामाची पावडर आहे ती यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा 2 ते 3 सेकंदासाठी उकळी काढून घ्यायची आहे। दूध थोडं आटलं गेलं पाहिजे, छान त्याला असं घट्टसरपणा आला पाहिजे थोडासा। त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण प्रोसेससाठी 4 ते 5 मिनिटं आपण दूध छान उकळून घेणार आहोत। गॅस आपण मध्यम ठेवलेला। बघू शकता दूध छान आटलं गेलेलं आहे आणि थोडंसं त्याला घट्टसरपणा आलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं चीजसुद्धा मेल्ट झालेलं आहे, वितळलं गेलेलं आहे। चला तर मग आपण कुनाफा तयार करायला घेऊया। तर आज आपण शेवयांचा कुनाफा बनवणार आहोत। तर इथे बघू शकता आपण शेवया तुपामध्ये छान भाजून घेतलेल्या आणि दूधही छान आपण उकळून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण चीज टाकलेलं। तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया। इथे मी काचेची वाटी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर स्टीलची वाटी असेल तीही घेतली तरीही चालेल, पण मी ते गार्निशिंगसाठी वापरलेली आहे। तर इथे तुपामध्ये भाजलेल्या शेवया ज्या आहेत त्या यामध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये 1 लेअर आपण इथे दुधाचा टाकणार आहोत। सुरुवातीला खालचा लेअर जो आहे तो शेवयांचा घेतलेला आहे आणि वरच्या लेअरवर आपण इथे दूध जे आहे, जे चीज मिल्क आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शेवयांचा लेअर टाकायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपल्याला हे सर्व गार्निश करून घ्यायचं आहे। तर 1 लेअर आपण यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला चीज मिल्क जे आहे, जे आपण तयार करून घेतलेलं ते आपल्याला टाकायचं आहे। बघू शकता या पद्धतीमध्ये आपण पुन्हा एकदा 1 लेअर यामध्ये टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने पारंपरिक पदार्थ न करता थोडासा हटके पदार्थाचं आपण बनवलेलं आहे। तर शेवयांचा कुनाफा इज रेडी। तर तयार झालेली आहे आपली रेसिपी। तर कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।